मित्रांनो नमस्कार, संजीवनी ॲग्रो इक्विपमेंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मी इथं स्वित्झर्लंडमध्ये आल्यापासून इथं राहतोय तेव्हापासून भरपूर सारे व्हिडिओज इथं बनवतोय, परंतु आज मी तुम्हाला छान कुरणांमध्ये चरणाऱ्या गायी जे आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो। पाठीमागे तुम्ही गायी बघू शकता, चांगल्या क्वालिटीच्या, म्हणजे आपल्याकडच्या गायींची तुलना केली तर फायनेस्ट क्वालिटीचं जे ब्रीडिंग आहे, जे ब्रीड आहे ते इथं मला बघायला मिळतंय। आणि इथल्या गायींची साईज म्हणजे मला भयानक आवडली की जितकी मोठी गाय तितका जास्त चारा ती खाऊ शकते, जास्त पाणी पिऊ शकते, जास्त डायजेशन करू शकते, त्यामुळे जास्त दुधाचं उत्पादन ती देऊ शकते। शेतकरी सांगतात 45-50 लिटरपर्यंतचं चांगलं जे ब्रीड आहे ते इथलं दूध देतं। नॉर्मली आटायच्या अवस्थेपर्यंत ती 25-30 लिटरपर्यंत गाय आटते। सो इतकं मोठ्या अमाऊंटमध्ये ती गाय दूध तयार करते। कशाच्या जीवावरती कुठल्याही पद्धतीचं पशुखाद्य जे आहे अजिबात इथं दिलं जात नाही। फक्त प्रोसेस केलेला सायलेज, थोड्याशा प्रमाणामध्ये मका आणि गव्हाचं जे भरड धान्य आहे ते सायलेजमध्ये मिक्स करून स्टोअर केलं जातं त्या मोठ्या सायलेजमध्ये मी जे तुम्हाला गोठ्यात दाखवले। आणि हे अशा पद्धतीचं ताजं स्वच्छ नैसर्गिक गवत, हे जे गवत आहे तुम्ही खाली बघू शकता, खाली मी तुम्हाला गवत दाखवतो, हे बघू शकता। आपल्याकडे ज्या पद्धतीचं हे गवत असतं त्याच पद्धतीचं थोडंसं, परंतु इथल्या वातावरणात जन्माला येऊन तयार झालेलं हे गवत आहे। कारण इथं जेव्हा स्नोफॉल होतं, बर्फ पडतो, हे बर्फाच्छादित असतं। साधारण ह्या लेवलपर्यंत बर्फ जर असेल तरी ते स्वतःला सुप्तावस्थेत ठेवून जेव्हा ऊन परत निघतं समर्समध्ये ते पुन्हा रिग्रो करतं। त्यामुळे इथलं लोकल गवत आहे। आणि गायी तुम्ही बघू शकता आता चरून त्या आराम करतात सध्या। इथे गाय एक होल्स्टरमधली गाय बसली तुम्ही पाहू शकता, मोठ्या साईजची गाय आहे आणि ती आराम करते। पाठीमागं ही जी आहे ब्राऊन स्विसमध्ये आणि काळे पांढरे जी आहे ती वेगळीच थोडीशी, पण HFचीच क्रॉस गाय दिसते। तुम्ही इथं बघू शकता, इथं ज्या गायी आहेत त्या थोड्याशा ब्राऊन स्विस आणि रेड होल्स्टनच्या क्रॉसमधल्या गायी आहेत आणि त्या चरतायत छान, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, ह्या गायी डेव्हलप ज्या झालेल्या आहेत, इथे ह्या गायीची ही शेवटची जर गाय तुम्ही बघितली तर तिची कास आणि तिच्या कासीवरती असणाऱ्या शिरा तुम्ही पाहू शकता। काय क्वालिटीचं जनावर आहे ती बघू शकता तुम्ही। आणि त्या गायीचं जे एकूण शरीराची जी हे आहे, शरीराची जी जडणघडण आहे ते किती चांगल्या पद्धतीचे तुम्ही पाहू शकता की त्या गायीच्या गळ्यामध्ये जो बेल्ट आहे त्याच्यामुळे तिचं टॅगिंग, तिचं रेकॉर्ड किपिंग आणि त्याच्यानंतर तिच्या शरीरावर तिच्या शिरा आहेत, त्याच्यावर तिच्या आता ती गाय पिळून बाहेर आलेली, म्हणजे धारा काढून ह्या गायी आता मोकळ्या सोडण्यात आलेल्या आहे। सो तुम्ही कल्पना करू शकता त्या गायीची कास जेव्हा भरलेली असेल दुधाने तेव्हा ती किती मोठी होत असेल आणि काय क्वालिटीचं ते दूध जे आहे त्या गायी त्या बनवत असतील। आणि त्या क्वालिटीपेक्षा त्या दुधाची जी म्हणतो ना आपण एक जे क्वालिटीच आहे जी म्हणू शकता आपण, की ज्याच्यामध्ये फॅट कंटेंट, SNF ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सुपेरियर क्वालिटीच्या इथे त्यांना मिळतात। आणि मित्रांनो, असल्या पद्धतीचा चारा दिल्यामुळं ह्या गायींचं आरोग्य सुद्धा खूप चांगलं राहतं। ह्या गायी खूप हेल्दी आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही आजाराची लक्षणं, कमजोर शरीर, चारी पायावरती त्या कालवडीचं तुम्ही बघू शकता की वजन जे आहे ते चारी पायावरती समान आहे। सो ह्याचा जो फायदा आहे की हे जे ब्रीड जे डेव्हलप करण्यात आलेलं आहे ते तितकं जे मोठं आहे, तितके जे हाडस आहेत, गायी मोठ्या आहेत, सो त्या दृष्टीने त्यांचं शरीर सुद्धा आहे की ते तितकं वजन पेलू शकतं आणि तिची लाईफमध्ये, तिच्या आयुष्यामध्ये ती चांगल्या पद्धतीची वासरं जन्माला घालू शकते आणि स्वतःचं वजन भार पायांवरती किंवा एकूण शरीरावरती ती व्यवस्थित स्वतःचं पेलू शकते। सो ह्या दृष्टीने हा गायी, कुठलीही गाय डेव्हलप होणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता गाय कशी आहे। ही जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण हे मी जे व्हिडिओज बनवतोय हे तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे जो माझा चॅनल ग्रो होणार आहे त्याच्यातून मला आणखी प्रोत्साहन मिळेल, आणखी जास्त असे व्हिडिओज बनवण्यासाठी। धन्यवाद।